Hello everyone, welcome back to Impulse Batch. This is video solution for mock test 10. Another 50 questions that will help you to increase your score. Question number 1 on your screen. Which of the following has lowest mass to charge ratio? So आपल्याला रेशियो घ्यायचा आहे mass by charge. And हा रेशियो त्यांना हायेस्ट नको आहे. तर रेशियो should be lowest. Ratio will come lowest when numerator is lowest. And numerator म्हणजेच मास. सो कोणाचं मास कमी असतं? प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन की अल्फा पार्टिकल? इलेक्ट्रॉन हॅव निग्लिजिबल मास, म्हणजेच मास कमी आहे आणि मास कमी तर रेशिओ पण कमी येईल. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 2. द प्रोडक्ट वाय ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज. रिॲक्शन काय आहे बघा. C6H5N2Cl. C6H5 म्हणजेच बेन्झीनची रिंग आहे. एक हायड्रोजन होता तो सबस्टिट्यूट केलाय. N2 प्लस लिहिते, Cl मायनस लिहिते, म्हणजेच लक्षात येईल दिस इज नथिंग बट बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. बेन्झीन डायझोनियम सॉल्ट. सो बेन्झीन डायझोनियम सॉल्ट when treated with copper and HBr, copper is in zero oxidation state, so ही गॅटरमन कॉच रिॲक्शन आहे. काय देणार आहे? जो Br मायनस आहे तो बेन्झीन रिंग वरती सबस्टिट्यूट होऊन जाईल. सो दिस इज बेन्झीन रिंग. N2 प्लस Cl मायनस निघून गेलं. इथे आला Br and N2 गॅस, नायट्रोजन गॅस इज रिलीज्ड ॲज शोन इन रिॲक्शन. सो प्रोडक्ट कोण आहे? ब्रोमोबेन्झीन C6H5Br. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 3. द हायब्रिडायझेशन ऑफ C1 इज. या कंपाऊंडमध्ये C1चं हायब्रिडायझेशन काय आहे? हायब्रिडायझेशन इज इक्वल टू नंबर ऑफ लोन पेअर्स प्लस नंबर ऑफ बॉन्ड पेअर. बट बॉन्ड कोणत्या काउंट करायच्या असतात? सिग्मा. कार्बनवरती लोन पेअर असते का? नाही. सो 0 लोन पेअर. अँड सिग्मा बॉन्ड्स किती आहेत? 1 सिग्मा आणि 2 सिग्मा की ज्या C1 ने बनवलेत. ही पाय बॉन्ड आहे, डोंट काउंट. ही पाय बॉन्ड आहे, ओनली सिग्मा काउंट करायचे आहेत. सो 2 सिग्मा बॉन्ड आहेत. सो आन्सर आलं 2. 2 ऑर्बिटल्स ना एकत्र आणा, sp हायब्रिडायझेशन. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 4. नंबर ऑफ कायरल कार्बन ॲटम्स इन 2,3,4 ट्रायक्लोरोपेंटेन. 1, 2, 3, 4, 5. 2 ला क्लोरो, 3 ला क्लोरो अँड 4 ला क्लोरो आहे. सो स्ट्रक्चर बघून लक्षात आलं असेल. फर्स्ट कायरल कार्बन नाही आहे कारण त्याच्यावरती 3 हायड्रोजन आहेत. सेकंड आहे कारण 4 डिफरंट ग्रुप आहेत. थर्ड नाही आहे कारण इकडे जो ग्रुप आहे तोच या बाजूला आहे. फोर्थ आहे अँड फिफ्थ नाही आहे. सो देर आर 2 कायरल कार्बन्स. ऑप्शन नंबर बी. पण एकदा लेवल 1 अँड लेवल 2 MCQच्या वेळी मी तुम्हाला सांगितलेलं 2 रिअल कायरल कार्बनच्या मध्ये 2 रिअल कायरल कार्बनच्या मध्ये जो कार्बन असतो तो असतो सुडो कायरल. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये सुडो कायरॅलिटीचा उल्लेख नाही आहे म्हणून आपण सुडो कायरल कार्बन काउंट करणार नाही. ऑप्शन नंबर बी ला टिक करणार जर असा क्वेश्चन आपल्याला MHT CET ला आला तर. सेकंड रिझन, हा जो कंपाऊंड आहे याला जर मी वेज डॅशमध्ये काढलं जसं की 1, 2, 3, 4, 5, इकडे वेज वरती Cl आणि इकडे डॅश वरती Cl, मग इकडेचा क्लोरीन कसा का असे ना त्याला ही कॉन्ट्रीब्युशन R असेल तर ही S असते अँड तरच या कायरल कार्बनचा काय होतो? कायरॅलिटी एक्सप्लेन करू शकतो. सो वेज डॅश रिप्रेझेंटेशन जर आपल्याला पेपरमध्ये गिवन असेल तर मग मी सुडो कायरल काउंट करणार. अदरवाईज माझ्यासाठी सुडो कायरल ही कन्सेप्ट नाही आहे अँड ऑप्शन नंबर बी ला टिक करून द्या. क्वेश्चन नंबर 5. In a cubic type of unit cell of a compound, A atom are at 1/2 of the faces and B at the corner of the cube. The formula of the compound is. Where are A atoms present? 1/2 of the faces. Means A is present at not 6, 3 faces. And 3 faces म्हणजे 3 into contribution is half, 3/2. बी कुठे प्रेझेंट आहेत? बी आर प्रेझेंट ॲट कॉर्नर. कॉर्नर म्हणजे किती? 8. कॉन्ट्रीब्युशन 1/8. टोटल नंबर ऑफ बी 1. सो फॉर्म्युला बिकम्स A 3/2 B1. दॅट इज सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये A3 B2. ऑप्शन नंबर बी.
Question number 6. Primary amine can be converted into an alcohol by the action of. Whenever primary amine, keep in mind always primary amine, secondary amine and tertiary amine वेगळ्या reactions देतात with HNO2. HNO2 can be written as nitrous acid, not nitric. नायट्रिक म्हणजे HNO3 असतं. आपल्याला पुट करायचं आहे HNO2. नायट्रस ॲसिड तोच आहे की जो तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराईड बनवण्यासाठी वापरताय. सो जनरली तुम्हाला आता काय करायचं आहे, याच्यापासून बाकी मधली प्रोसेस काही नाही केली तरी चालेल. अल्टिमेट कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, अल्कोहोलमध्ये. बस डोंट कन्फ्यूज, इट इज HNO2 अँड नॉट HNO3. ऑप्शन नंबर डी. Question number 7. The van der Waal constant A for the four gases A, B, C, D, R. A कुठून आला? What is A? A is nothing but attraction between gas molecule. रिअल गॅस इक्वेशन मधून हा पॉइंट आहे. रिअल गॅस इक्वेशन आपल्या 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहे, NCERT बेस्ड क्वेश्चन आहे. बट चलो ठीक आहे, आय एम नॉट गोइंग टू गिव्ह यू द बोनस मार्क बिकॉज तुमची नॉलेज वाढते, कन्सेप्ट वाढते इथून एक. सो रिअल गॅस, आयडल गॅस कसा असतो, PV इक्वल्स टू NRT. ही एक आयडल गॅस इक्वेशन आहे. बट रिअल गॅसेस जेव्हा बनतात तेव्हा रिअल गॅसची इक्वेशन चेंज होते. त्यामध्ये येतं अट्रॅक्शन बिटवीन द गॅस मॉलिक्युल्स. सो ए इज नथिंग बट अट्रॅक्शन. जर दोन गॅस मॉलिक्युल्सच्या मध्ये अट्रॅक्शन वाढलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढतायत असं म्हणू शकते. अँड इंटरमॉलिक्युलर फोर्सेस वाढले की गॅस कशामध्ये कन्वर्ट होतील, लिक्विडमध्ये, म्हणजेच त्यांचं लिक्विफिकेशन होतं. सो कॅन आय से ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लिक्विफिकेशन. ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लिक्विफाय. जेवढा ए जास्त तेवढा लवकर गॅस लिक्विफाय होणार आहे. हे मला विचारतायत द गॅस विच इज डिफिकल्ट टू लिक्विफाय म्हणजे ए कमी पाहिजेल आहे. ए कमी कुठे दिसतोय, 2.15. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग पेअर आर नॉट आयसोमर. हा तुमचा बोनस क्वेश्चन आहे कारण तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये ए ऑप्शन चुकवलेला. ए ऑप्शन असा हवा होता 1,2 डायक्लोरोइथिन अँड 1,1 डायक्लोरोइथिन. CH डबल बॉन्ड CH पहिला त्यांनी दिलाय 1,2. सो दिस इज 1, दिस इज 2 अँड कोणासोबत केलं, CH2 डबल बॉन्ड CCl So this is 1,1 dichloroethene. Same molecular formula, different structural formula, hence they are isomer. मला विचारले who are not isomers. Alkyl cyanide RC triple bond N and alkyl isocyanide RN triple bond C. Same molecular formula, different structural formula, they are also isomers. Fructose and glucose सांगायची गरज नाही, they are also isomers. So option number C are not the isomers because propoxybutane 1, 2, 3 त्याच्यानंतर काय लावायचं आहे मला, ऑक्सिजन. दिस इज propoxybutane 1, 2, 3, 4. याच मॉलिक्युलला जर तुम्ही असं बघितलं CH2CH2CH3 तर तुम्ही त्याला म्हणाल propoxybutane. But even I can write its name as 1, 2, 3, 4 butoxypropane. So both the molecules are same and their structural formula is also same. They are identical. They are not isomers. Option number C. पण ऑप्शन ए मध्ये टायपिंग इश्यू होता म्हणून मी याला बोनस देतीये. क्वेश्चन नंबर 9. Acetone is treated with excess of ethanol in presence of hydrochloric acid. Acetone, that is ketone. When aldehydes and ketones are treated with excess of alcohol, कोणता अल्कोहोल आहे तो, इथेनॉल, C2H5OH. आता हा कोण आहे, कीटोन, आणि हा कोण आहे, अल्कोहोल. कीटोन प्लस अल्कोहोल विल गिव्ह कीटल रिॲक्शन्स. सो लेट अस सी. हेमिकीटल जेव्हा तुम्ही नॉर्मली वापरला असता तर, पण तुम्ही एक्सेसमध्ये वापरलाय, सो हा अ प्रॉपर कीटल फॉर्मेशन देईल. कसं असतं, हा जो ग्रुप आहे CH3 ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे. C इकडे ॲज इट इज CH3, इकडे
इकडे ॲज इट इज CH3 आणि जो डबल बॉन्ड O आहे त्याला आपण स्प्लिट करतोय आणि अल्कोहोलचा अल्काइल पोर्शन आपण अटॅक करतो. अल्काइल पोर्शन कोण आहे? C2H5. सो इकडे एक C2H5, इकडे एक C2H5. दिस इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज एक कार्बन आहे आणि त्याच्यावरती 2 CH3चे ग्रुप लागलेत. CH3 2 टाइम्स लागलाय, वरती लागलाय OC2H5, खाली लागलाय OC2H5. कोणासोबत मॅच होतोय बघा? ऑप्शन नंबर डी सोबत. क्वेश्चन नंबर 10. 4 elements A, B, C, D have standard oxidation potential values as 2.87, 2.71, 1.67, -2.87. जर या ऑक्सिडेशन पोटेन्शियल्स आहेत, E0 ऑक्सिडेशन ज्याचं जास्त असणार आहे, म्हणजेच ते स्वतःचं ऑक्सिडेशन चांगल्या प्रकारे करतात, देन दे आर रिड्युसिंग एजंट. जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असेल तर ते रिड्युसिंग एजंट आहेत. आणि मला विचारलंय हु इज स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट, ज्याची ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे. 2.87, 2.71, 1.67 हा तर मायनसच आहे. सो सगळ्यात मोठा आहे 2.87 विच इज व्हॅल्यू ऑफ एचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त आहे, हेन्स इट इज रिड्युसिंग एजंट. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 11. Action of NaNO2 plus dilute HCl on ArNH2 yields ArN2 plus Cl minus. A similar reaction on cyclohexylamine. This is cyclohexane. This is cyclohexylamine. Cyclohexylamine is nothing but primary amine. आणि प्रायमरी अमाइन वरती ते म्हणतायत पुट NaNO2 प्लस डायल्यूट HCl. जर तुम्ही याला व्यवस्थित बघितलं, NaNO2 and dilute HCl is nothing but in situ preparation of HNO2, जो मगाशी क्वेश्चन होता नायट्रस ॲसिडचा. सो प्रायमरी अमाइन वरती नायट्रस ॲसिड कशाचं फॉर्मेशन देतो आपल्याला? अल्कोहोल. सो OH. दिस इज नथिंग बट सायक्लोहेक्झॅनॉल. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 12. इन द फॉलोइंग सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन्स टुलीन, that is बेन्झीनच्या रिंगवरती CH3. Toluene when treated with strong oxidizing agent KMNO4 is strong oxidizing agent, जो हायड्रोजन्सना बाहेर काढतो आणि काय देतो? आत इनपुट असतो ऑक्सिजनचा. सो दिस इज वन ऑक्सिजन, दिस इज अनादर ऑक्सिजन, वन हायड्रोजन intact, that is formation of benzoic acid. When benzoic acid is treated with SOCl2, thionyl chloride. Thionyl chloride is chlorinating agent which will replace OH minus. C double bond O, OH minus replace झाला Cl and will give me benzoyl chloride. And benzoyl chloride when treated with H2PdBaSO4, this is Rosenmund reaction. सगळं निघून जाईल. तुमचं काय होणार आहे? Chlorine will be replaced by hydrogen C double bond OH. कारण PdBaSO4 ही रोझेनमंड रिॲक्शन आहे विच विल अल्टिमेटली गिव्ह राईज टू अल्डिहाइड. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 13. FeH2O6 3+ इज 6 आहे म्हणजे डेफिनेटली ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. हायब्रिडायझेशन काय आहे विचारतात. तर वॉटर हा एक वीक फील्ड लिगँड आहे अँड ॲज इट इज वीक लिगँड तो आउटर कॉम्प्लेक्सेस बनवेल ना की इनर. जर स्ट्रॉंग असता एखादा लिगँड जसं की कार्बोनिल सारखा वगैरे तर मग मात्र काय झालं असतं? इनर ऑर्बिटलना हलवण्याची त्याच्यामध्ये ताकद असती आणि इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस बनले असते. सो डेफिनेटली तो आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवणार आहे. जर आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स बनवतोय तर इनरचा काही संबंधच नाही आणि इनर डीचा पण काही संबंध नाही. आता डायमॅग्नेटिक आहे का एकदा कन्फर्म करू. ऑप्शन ए तर टिक झालं आपला, बट एकदा जस्ट कन्फर्म करू. आयन. सचिनने टीनाला विचारले कलर म्हणजे फक्त, दॅट इज आयनचा ॲटॉमिक नंबर आहे 26 आणि ऑक्सिडेशन स्टेट बघून कळतीये वॉटर इज न्यूट्रल, हेन्स इट इज 3. सो Fe+3 वर +3 आहे, दॅट इज 3d5 4s0. मी डायरेक्ट लिहिलं 3d5 4s0. सो डी मध्ये 5 ऑर्बिट असतात 1 2 3 4 5. Out of that 5 are completely filled
अँड ॲज वॉटर इज वीक फील्ड लिगॅन्ड, तो आतमध्ये बॉन्ड बनवणारच नाही, तो बाहेरचे ऑर्बिटल्स यूज करेल sp3 आणि समोरचा d यूज केला जाईल ना की आतला. तर मला एवढे सगळे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिसतात अँड दॅट इज वाय इट कॅनॉट बी डायमॅग्नेटिक, इट इज पॅरामॅग्नेटिक. Option number 14, neoprene. Neoprene is nothing but a rubber and rubber is nothing but an elastomer. Question number 15, emulsion is a colloidal system with dash dispersed phase and dash dispersed medium. Emulsion is always liquid in liquid. Both dispersed phase and dispersion medium liquid असतात. Option number D. Question number 16, the correct order of bond energy of CX molecule is CCl, CBr, CI. As you go down, bond length वाढतीये. बॉन्ड लेंथ वाढतीये म्हणजेच बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. सो सगळ्यात कमी बॉन्ड स्ट्रेंथ असणारे आयोडीनची, त्याच्यानंतर असणारे CBrची, त्याच्यानंतर असेल CClची. CCl सगळ्यात जास्त मध्ये CBr, देन CI. ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17, Na2CO3 is commercially produced by Solvay process. डायरेक्ट थियरी क्वेश्चन है, क्लास 11 ग्रुप 1 and 2. Question number 18, ethene on hydration gives ethanol. Ethene hydration means in presence of H2SO4 addition of water molecule to give ethanol. इथेनॉलची रिॲक्शन करायची Y सोबत, Z भेटतं आणि Zचा हायड्रोलिसिस केल्यानंतर A+B भेटतं. B कॅन बी ऑप्टेन बाय हायड्रेशन ऑफ इथिन. आत्ताच आपण बघितलं इथिनचं हायड्रेशन केल्यावर इथेनॉल भेटतं. सो बी काय आहे, शॉर्टमध्ये बी त्यांनी दिलाय, बी इथेनॉल आहे. आणि वाय कॅन बी ऑप्टेन बाय हीटिंग ए विथ P2O5. कार्बॉक्झिलिक ॲसिडमधली ही रिॲक्शन आहे, हीटिंग ए विथ P2O5. ए म्हणजे कोण आहे, इथॅनॉइक ॲसिड्स असणार आहेत हे. जेव्हा कार्बॉक्झिलिक ॲसिड्सना तुम्ही P2O5 सोबत हीट करताय, देर विल बी फॉर्मेशन ऑफ ॲसेटिक अनहायड्राइड. सो वाय कोण बनलाय, ॲसेटिक अनहायड्राइड. सो ओव्हरऑल रिॲक्शन कशी दिसेल, CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस मी हायड्रेशन म्हणजे H2SO4 लिहिते, तुम्हाला भेटेल CH3CH2OH. इथेनॉल. इथेनॉलची रिॲक्शन केली आहे वाय सोबत. वाय म्हणजेच कोण, ॲसिटिक अनहायड्राइड. CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. काय होत असतं याच्यामध्ये, कार्बोनिलचा बॉन्ड पॉझिटिव्ह अँड ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. सो हा बॉन्ड ब्रेक होतो. पॉझिटिव्हली चार्ज्ड कार्बोनिलला निगेटिव्हली चार्ज्ड H2CH3 जॉईन होणार आहे. सो CH3C डबल बॉन्ड O याला जॉईन काय होईल, OCH2CH3 दॅट इज फॉर्मेशन ऑफ ईस्टर प्लस उरलेला मॉलिक्यूल कोण आहे, CH3C डबल बॉन्ड OH. CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज नथिंग बट युअर कार्बोक्झिलिक ॲसिड, इथॅनॉइक ॲसिड. म्हणजेच मला काय भेटलं, इथॅनॉलवरती ॲसिटिक अनहायड्राइड टाकल्यानंतर हे झेड कंपाऊंड्स मला भेटलेत. या झेड कंपाऊंडचं मला हायड्रोलिसिस करायचं आहे H3O+. खरं तर इथॅनॉइक ॲसिड हा बाय प्रोडक्टच आहे. सो झेड म्हणजे ते कोणाबद्दल बोलतायत, ईस्टरबद्दल. याचं हायड्रोलिसिस म्हणजे परत हा बॉन्ड ब्रेक करणार आहे आणि याच्यामध्ये वॉटर ॲड करतोय आपण. हायड्रोलिसिस इज नथिंग बट HOH. इथे O आहे तर H लागेल, इथे प्लस चार्ज आहे तर इथे OH लागेल आणि कंपाऊंड काय बनेल, CH3C डबल बॉन्ड OH प्लस CH3CH2OH. ॲज डिस्कस्ड अर्लियर विथ अस की बी काय असणार आहे, इथेनॉल. बघा बी सुद्धा इथेनॉल आहे. सो मी केलेली रिॲक्शन करेक्ट आहे. आणि त्यांनी एबद्दल काय सांगितलेलं का, आपल्याला एबद्दल एवढीच इन्फॉर्मेशन होती, वाय कॅन बी ऑप्टेन बाय हीटिंग ए. म्हणजे ए कोण असणार आहे, इथॅनॉइक ॲसिड, ॲज आय डिस्कस्ड विथ यू अर्लियर. सो माझी रिॲक्शन ॲब्सोल्युटली करेक्ट आहे. मला फक्त इतकंच माहिती करून घ्यायचं होतं की P2O5 हा कोणता रिएजंट आहे. P2O5 हा असाइटलेशन रिएजंट आहे, म्हणजे तो ॲसिटिक अनहायड्राइडचं फॉर्मेशन देतो. सो करेक्ट ऑप्शन कोण आहे, CH3 ट्वाइस C डबल बॉन्ड O. ऑप्शन नंबर बी. Question number 19. The rate of reaction is expressed in different ways as follows. Then the reaction is, A ला मायनस साइन आहे म्हणजे A रिॲक्टंट आहे, B ला प्लस साइन आहे म्हणजे B प्रोडक्ट आहे,
सी ला मायनस साईन आहे म्हणजे सी रिॲक्टंट आहे, डी ला प्लस साईन आहे म्हणजे डी प्रोडक्ट आहे. स्टायशोमेट्री क्यू, सी ची स्टायशोमेट्री आहे पी, ए ची स्टायशोमेट्री आहे एम अँड बी ची स्टायशोमेट्री आहे एन. सो इट इज एम ए एकाच ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर डी. बाकी सगळं चेक करून घ्या. Question number 20. The order of increasing freezing point of C2H5OH, Ba3PO4 twice, Na2SO4 KCl and Li3PO4 is. increasing order म्हटलेत. यामध्ये लक्षात घ्या, नंबर ऑफ पार्टिकल्स जर जास्त असतील तर फ्रीजिंग पॉईंट कमी असणार आहे, कारण पार्टिकल्स वाढल्यानंतर फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होतोय. लेटेस्ट चेक की कोणाचा फ्रीजिंग पॉईंट सगळ्यात जास्त आहे. C2H5OH. C2H5OH is organic compound and it is polar, but तो ionic form मध्ये C2H5 plus OH minus असा तुटत नाही. पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्जेस येतात. सो 0 पार्टिकल्स मी लिहू शकते. त्यानंतर जो KCl आहे तो 2 पार्टिकल्समध्ये तुटतो, K प्लस Cl मायनस. त्याच्यानंतर कोण दिसतं मला, आय कॅन सी Na2SO4 की जो 3 पार्टिकल्समध्ये तुटतो, 2 Na आणि 1 SO4. देन आय कॅन सी Li3PO4 की जो 3 Li अँड 1 PO4 मध्ये तुटतोय. अँड लास्ट Ba3PO4 चा ट्वाइस 5 मध्ये तुटतोय. सो मग आता नंबर ऑफ पार्टिकल्स जेवढे जास्त तेवढा फ्रीजिंग पॉईंट तुमचा कमी असणार आहे. सो फ्रीजिंग पॉईंटची ट्रेंड बघूया. इथे नंबर ऑफ पार्टिकल्स 0, नंबर ऑफ पार्टिकल्स कमी म्हणजे फ्रीजिंग पॉईंट जास्त. C2H5OH फ्रीजिंग पॉईंट जास्त असणार. मग KCl, then Na2SO4, then Li3PO4 and then Ba3PO4 चा ट्वाइस. असा ऑप्शन कुठे, ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 21. विच ऑफ द फॉलोइंग आर स्टीम वोलाटाईल. पॅरानायट्रोफिनॉल. पॅरानायट्रोफिनॉलचं स्ट्रक्चर ड्रॉ करा. देर इज नो हायड्रोजन बॉन्डिंग अँड नो हायड्रोजन बॉन्डिंग मीन्स नो स्टीम वोलाटॅलिटी. सेकंड इज ऑर्थोनायट्रोफिनॉल. तो हायड्रोजन बॉन्ड दाखवतो. मी स्ट्रक्चर ड्रॉ करून पण दाखवेन तुम्हाला. बेन्झीनची रिंग, फिनॉल ऑर्थो पोझिशनला लागलाय, एन डबल बॉन्ड ओ, सिंगल बॉन्ड ओ मायनस. निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन आणि दुसरीकडे पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजनच्या मध्ये काय आहे, हायड्रोजन बॉन्डिंग. हेन्स इट इज स्टीम वोलाटाईल. सिमिलरली ऑर्थो हायड्रॉक्झी ॲसिटोफिनोन. ॲसिटोफिनोनचं स्ट्रक्चर कसं असतं, बेन्झीनची रिंग, फिनोन म्हणजेच कीटोन, ॲसिटो म्हणजे हे कार्बन. अँड कोण आहे, ऑर्थो हायड्रॉक्झी. याच्या हायड्रॉक्झी पोझिशनला OH, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन आणि याचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजनच्या मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे. हेन्स दिस इज स्टीम वोलाटाईल. पॅरामध्ये नसणार आहे बिकॉज ते दूर आहेत. सो ऑप्शन नंबर 2 अँड ऑप्शन नंबर 3 आर स्टीम वोलाटाईल. ऑप्शन नंबर बी करेक्ट. Question number 22. Which of the following is semi-synthetic? Rayon is semi-synthetic. Silk, wool, cotton are natural. Question number 23. Which of the following is green solvent? Supercritical carbon dioxide is a green solvent. Option number A. काय more probable answer काय पाहिजे तुमचं, supercritical carbon dioxide instead of these halogenated compounds. Question number 24. A cell constant is generally found by measuring conductivity of aqueous solution of KCl. KCl ची conductivity for various concentrations is already calculated and त्यामुळे सेल कॉन्स्टंटच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण KCl सोल्युशनचं यूज करतो. दॅट इज ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 25. हा जो कंपाऊंड आहे दॅट इज ॲनिलीन, सबस्टिट्यूटेड ॲनिलीन इज ट्रीटेड विथ AC2O. AC म्हणजे दिस ग्रुप, O अँड 2 लिहिलं म्हणजे तोच ग्रुप ऑक्सिजन वरती 2 वेळा आहे. सो इट इज नथिंग बट ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड हिअर इट इज यूज्ड फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्शन. या NH2 ग्रुपच्या प्रोटेक्शनसाठी तो वापरला आहे. सो बघा खाली आहे तसा CH3 ग्रुप, वरती N. आता काय होणार आहे, एकच H दुसरा H तर इकडे जाणार आहे अँड बाकी तुमचा C डबल बॉन्ड O CH3 ग्रुप दॅट इज प्रोटेक्शन ऑफ ॲनिलीन झालं. ऑलवेज मी ॲसिटिक अनहायड्राइडचा हाच बॉन्ड ब्रेक करेन. कार्बोनिल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन निगेटिव्ह. हा O यातल्या एका Hला घेऊन गेला, बाकी सगळा ॲसिटिल ग्रुप इथे जॉईन झाला. पुढे केलं ब्रोमिनेशन. सो ब्रोमिनेशन पॅरा पोझिशन तर ब्लॉक आहे, आता कुठे होणार,
ऑर्थो पोझिशनला आणि परत जे H3O प्लस केले, दॅट इज वॉटर प्लस H प्लस इज नथिंग बट H3O प्लस, हे केले या ग्रुपला परत रिमूव्ह करून त्याचा H2 परत आणण्यासाठी. सो मी जस्ट इरेज करते. लास्ट स्टेप इज डी प्रोटेक्शन. सो आय इरेज दिस. यू कॅन सी द कंपाऊंड अँड दॅट इज वाय आन्सर काय आहे माझं ऑप्शन नंबर सी.